भारताच्या डी गुकेश यांनी इतिहास घडवलाय. डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेकमेट दिलाय. डी गुकेश यासह विश्वनाथन आनंद यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय. डी गुकेश याने सिंगापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महाअंतिम सामन्यात डिंग लिरेन याच्यावर मात करत ही कामगिरी केली. डी गुकेशने 14 डावांनंतर 7.5 आणि 6.5 अशा फरकाने पराभव केलाय आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवलाय. भारताचा डी गुकेश जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचा विजेता ठरलाय. गुकेशने महाअंतिम सामन्यात चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेन याला चेकमेट दिलाय. डी गुकेश हा विश्वनाथन यांच्यानंतर भारताचा दुसरा विश्वविजेता ठरलाय. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुकेशचं अभिनंदन केलंय. दिल्लीमध्ये होत असलेल्या आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे संमेलनाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम मध्ये होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची यापूर्वीच निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता उद्घाटन कोण करणार याविषयी सर्वांना उत्सुकता लागली आहे. नुकतेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे पुढील वर्षी जानेवारी महिन्यात शपथ घेणार आहेत. त्यांच्या या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता जगाला लागून राहिली. कोणकोणत्या राष्ट्राचे प्रमुख या सोहळ्याला येणार आहेत याकडे जगातील माध्यमांचं लक्ष लागून राहिलंय. आता आलेल्या नवीन माहितीनुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी आमंत्रित केलं असल्याचं समोर आलंय. बायडेन यांनी सत्ता सोडण्यापूर्वी अमेरिकेतील विस्थापितांना संरक्षण द्यावे अशी विनंती डेमोक्रॅटिक पक्षाच्या सिनेटर्सनी केली आहे. ट्रम्प प्रशासन सत्तेत येण्यापूर्वी बायडेन यांच्या प्रशासनाने तातडीने हालचाली करून स्थलांतरितांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पावले उचलावीत यासाठी सिनेटर्स आग्रही असून याबाबत नेमकी कोणती पावले उचलता येतील यावर सध्या व्हाईट हाऊसमध्ये खलबतं सुरू आहेत. इस्रायल आणि हमास यांच्या संघर्षात गाझातील जनता होरपळून निघत असताना संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 2 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. गाझा पट्टीत तात्काळ शस्त्रसंधी लागू करणे, हमास आणि अन्य गटाच्या ताब्यात असलेल्या ओलिसांची तात्काळ सुटका करणे असा मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आलाय. आतापर्यंत दिल्ली मुंबईतील शाळा विमाने बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात येत होती, परंतु आज या समाजकंटकांचे धाडस आरबीआयला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यापर्यंत वाढले. नुकतेच गव्हर्नर पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या संजय मल्होत्रा यांच्या अधिकृत ईमेल आयडीवर रशियन भाषेत धमकीचा मेल आलाय. याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली असून भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2023 मध्ये विविध देशांमध्ये तब्बल 86 हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ले करण्यात आले किंवा त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिली आहे. यापैकी हिंदुस्थानी नागरिकांवर हल्ल्याच्या सर्वाधिक घटना अमेरिकेत घडल्याची आकडेवारी दर्शवते. लोकसभेचे खासदार संदीप पाठक यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी गुरुवारी 12 डिसेंबर रोजी ही माहिती दिली आहे. सिख फॉर जस्टिस या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्या बँक खात्यांची माहिती देण्यात अमेरिकेने नकार दिलाय. भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अमेरिकेकडे पन्नूचे बँक खाते आणि त्याचा भ्रमणभाष क्रमांक याची माहिती मागितली होती. या गुन्ह्यासाठी अमेरिकी कायद्यात 1 वर्षाहून कमी शिक्षा आहे, त्यामुळे त्याची माहिती आम्ही देऊ शकत नाही अशी भूमिका अमेरिकी प्रशासनाने घेतली आहे. सिरियन गट हयात तहरीर अल शामने राजधानी दमास्कसवर कब्जा केलाय. बशर अल असाद यांना अलावाईट मुस्लिम समुदायातून सत्तेवरून हटवले. दरम्यान सिरियातील बंडखोरांनी शिया मुस्लिमांसाठी महत्त्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या दमास्कस जवळ असलेल्या झैबनच्या दर्ग्यावर हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे. तुर्कीहून मुंबईला जाणारे प्रवासी इस्तंबूलमध्ये अडकलेत. इंडिगोचे सुमारे 400 प्रवासी इस्तंबूल विमानतळावर 24 तास अडकलेत. विमान कंपनीने ऑपरेशनल कारणामुळे उड्डाणाला उशीर झाल्याचं सांगितलंय. सोशल मीडियावर प्रवाशांनी इंडिगोवर टीका केली. इंडिगोच्या काही प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि लिंक्डइनवर दावा केलाय की फ्लाईटला आधी विलंब झाला आणि नंतर कोणतीही सूचना न देता रद्द करण्यात आली आहे. भारत आणि चीनमध्ये दीर्घकाळापासून तणावाचे संबंध आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी दोन्ही देशातील सीमावाद सोडवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या डिसेंबरच्या अखेरीस विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.
अमेरिका आणि इंग्लंड या दोन देशात होणाऱ्या ट्रेन टनल योजनेची सध्या जगभर चर्चा सुरू आहे. न्यूयॉर्क आणि लंडन या दोन शहरांना जोडणारी एक ट्रान्स अटलांटिक टनल योजना प्रस्तावित आहे. या दोन देशात जाण्यासाठी विमान प्रवास केल्यास 8 तास लागतात, परंतु ट्रान्स अटलांटिक टनल योजना पूर्ण झाल्यास हा 8 तासांचा प्रवास अवघ्या तासाभरात होणं शक्य होणार आहे. हे अंतर थोडं नसून तब्बल 4828 किलोमीटर लांबीचं आहे. या योजनेसाठी तब्बल $19 ट्रिलियन निधी लागणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून थायलंड भारतीय पासपोर्ट धारकांसाठी ई व्हिसा प्रणाली लागू करणार आहे. यात पर्यटन आणि छोट्या व्यावसायिक भेटींसाठी 60 दिवसांची व्हिसा सूट पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहील. थाई दूतावासाच्या मते सर्व प्रकारच्या व्हिसांसाठीचे अर्ज त्यांच्या वेबसाईटद्वारे सबमिट केले जाणे आवश्यक आहे. नवी दिल्लीतील रॉयल थाई दूतावास ऑफलाईन पेमेंट पद्धतीसह थायलंडची ई व्हिसा प्रणाली भारतात लागू होणार आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग हे महाराष्ट्रातील दोन अत्यंत महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे, कारण काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत. महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे.